Hello students, this is Supriya Mogle, Assistant Professor at Center for Distance Education, Shivaji University, Kolhapur. I am here to talk about business communication. So in this video, we are going to learn what is learning, what are the theories of learning, what is communication, what are their theories, then functions of communication, etc. So let's start. So, as you know, there are 8 units in business communication, that is communication, written communication, application letters, report writing, oral communication, group discussion and interviews, non-verbal communication, and application of electronic media and communication. So, today we are going to learn first unit, that is communication. Okay, so first point is what is learning. Okay, so लर्निंग मराठीमध्ये काय म्हणतो आपण, शिकणे. तर आपण नवीन नवीन गोष्टी शिकत असतो. ओके, आपल्याला शिकवलं जातं, दुसऱ्यांकडूनही आपण काही शिकत असतो. फॉर एक्झाम्पल, एखादं लहान बाळ असेल आणि ते त्याच्या आईची भाषा बोलायला लागतं. ओके, सो दॅट इज ऑल्सो अ लर्निंग. बट जेव्हा आपण त्याला मुद्दामून काहीतरी शिकवतो, म्हणजे जर चॉकलेटचं रॅपर असेल आणि आपण त्याला सांगितलं की जा ते चॉकलेटचं रॅपर डस्टबिन मध्ये टाकून ये, तर दॅट इज कॉल्ड लर्निंग. तो आपण जे काय शिकवतोय त्यातून तो चांगल्या सवयी शिकतो. किंवा पीपल लर्न फ्रॉम द पास्ट एक्सपिरियन्स. एखादी गोष्ट जर आपण केली आणि ती जर चुकली तर आपल्याला ती नंतर लक्षात येते की आपण हे केलं असतं तर बरं झालं असतं, किंवा आपण जे केलं त्यामध्ये ही गोष्ट आपण करायला नको होती. तर दॅट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ लर्निंग. ओके, किंवा काही अशा गोष्टी असतात, काही वाईट सवयी असतात ज्या आपल्याला शिकायला नाही पाहिजेत. ओके, किंवा आपण लहान मुलांना बघा, वाईट सवयी असतात, खोटं बोलू नको, किंवा कचरा करू नको, कोणाला त्रास देऊ नको, मोठ्यांचा रिस्पेक्ट कर, मोठ्यांचा आदर कर. तर अशा काही गोष्टी आपण त्यांना शिकवतो आणि वाईट गोष्टी शिकवायच्या नाहीत, म्हणजे त्या आपल्याला शिकायचं नाही हे पण सांगितलं जातं. सो इट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ लर्निंग. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ लर्निंग? Learning may be simply addition of new information, unlearning the unwanted information or habits, or modification by adjusting new knowledge to the existing knowledge. So लर्निंग म्हणजे आपण बाय ऑब्झर्वेशन काही गोष्टी शिकतो, नवीन इन्फॉर्मेशन आपण गोळा करतो. अनवॉन्टेड इन्फॉर्मेशन असतो ती शिकत नाही, अनवॉन्टेड हॅबिट्स असतील तर ती शिकायची नाही. इट इज ऑल्सो पार्ट ऑफ लर्निंग. So the definition of learning is: learning can be defined as a relatively permanent change in an individual which results from the experience. So जे काही आपण शिकतो, जे काही आपण एखादी गोष्ट केल्यानंतर त्याचा रिझल्ट आला, किंवा आपण ते एक्सपिरियन्स केलं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये काही चेंजेस केले, दॅट इज कॉल्ड लर्निंग. So the next point is theories of learning. Okay, so first is Ivan Pavlov theory. Okay, so it is introduced by Ivan Pavlov. So first of all, in your exam you should know the scientist, or the who have invented these types of theories. You should know their names, their spellings, what they have invented, what are the other names of the same theory. There are various names, or these theories are introduced by other names also, so you should know all of this. So first theory, that is introduced by Ivan Pavlov, and it is called classical conditioning theory. And the Ivan Pavlov was a Russian physiologist. Okay, so there was a classical experiment that Pavlov conducted, and the name of the experiment was Pavlov and saliving salivating dogs. ओके, सो याच्यामध्ये ह्या थेरीमध्ये किंवा ह्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यानं काय केलं, त्या एक्सपेरिमेंटचं नाव सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर एक्सपेरिमेंटचं नाव काय आहे? पालवाव अँड सलायवेटिंग डॉग. सलायवा म्हणजे काय? लाळ येणे, तोंडातून जेव्हा लाळ येते किंवा तोंडाला पाणी सुटतं, दॅट इज कॉल्ड सलायवा. तर ह्याने काय केलं,
पहिल्यांदा एका डॉग समोर डॉग फूड आणून ठेवलं. डॉग फूड आणून ठेवल्यानंतर त्या कुत्र्याच्या तोंडातून काय यायला लागलं, सलायवा म्हणजे लाळ यायला लागली, त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. ओके. मग दुसऱ्यांदा त्याने काय केलं, एक बेल समोर वाजवली. बेल वाजवल्यानंतर त्याच्याकडे काहीही रिस्पॉन्स त्याने दिला नाही. बेल वाजवल्यानंतर त्याने काही रिॲक्ट केलं नाही किंवा सलायवा सुद्धा त्याच्या तोंडातून आला नाही. अँड द थर्ड टाइम when दे इंट्रोड्यूस बोथ, म्हणजे जेव्हा त्यांनी दोन्ही पण ठेवलं, फूड प्लस बेल, बेल वाजवली आणि लगेच फूड समोर आणून ठेवलं, पण जेव्हा फूड समोर आणून ठेवलं त्याच्यानंतर सलायवा जनरेट झाला त्याच्या तोंडामध्ये. तर असं भरपूर ट्रायल होत गेले. हे एका दिवसात झालं नाही, खूप दिवस त्यांनी हा एक्सपेरिमेंट केला की बेल वाजवायची आणि मग त्याच्यानंतर फूड आणून ठेवायचं, मग त्याचा तो सलायवा जनरेट होतो किंवा त्याच्या तोंडातून पाणी सुटतं. किंवा असं रोज घंटी वाजवायची आणि मग फूड आणून ठेवायचं, घंटी वाजवायची, फूड आणून ठेवायचं. थोड्या दिवसानंतर जसे जसे एक्सपेरिमेंट होत गेले, जसं जसं दिवस जात गेले, त्यानंतर तो काय केला, फक्त बेल वाजवल्यानंतर त्याच्या तोंडातून पाणी सुटायला लागलं. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? जेव्हा तुम्ही अशा गोष्टी रिपिटेटिव्हली करता, तेव्हा त्यांनी त्या डॉगने शिकलं की बेल वाजल्यानंतर आता माझ्यासमोर काय येईल, फूड येईल. सो इट इज वन टाइप ऑफ लर्निंग. त्याने ते शिकलं की काय हे केल्यानंतर किंवा त्याच्या ते लक्षात आलं की घंटी वाजवल्यानंतर मला फूड मिळणार, मग फूड मिळणार हे त्याच्या लक्षात आल्यानंतर घंटी वाजल्यानंतरच त्याला सलायवा जनरेट झाला. सो दिस इज कॉल्ड classical experiment that he has conducted, and it is also called classical कंडिशनिंग एक्सपेरिमेंट. ओके. तर आपण सुद्धा इन अवर डेली लाईफ आपण जर एखादी गोष्ट रिपिटेटिव्हली करत असू किंवा कोणाला तरी शिकवत असू रोजच्या रोज, तर तो त्यातून शिकत जातो. Then next is Thorndike theory. Thorndike theory is, there are various names of these theories. First is trial and error theory, or it is called SR theory, that is stimulus response theory, and also it is called connectionism theory. Okay. तर याच्यामध्ये पण एक एक्सपेरिमेंट केला होता आणि याच्यामध्ये त्यांनी ऑब्जेक्ट जो होता की तो कॅट घेतला होता, एक मांजर होतं आणि त्या मांजरावरती त्यांनी एक्सपेरिमेंट केला आणि याला स्टिम्युलस रिस्पॉन्स थेरी पण म्हणलं जातं. स्टिम्युलस म्हणजे काय, तर स्टिम्युलस म्हणजे त्याच्यासमोर फूड ठेवलं होतं, म्हणजे फिश ठेवलं होतं त्या मांजरासमोर, आणि रिस्पॉन्स म्हणजे कॅटची काय रिॲक्शन येते, त्याला एका जाळ्यामध्ये किंवा एक असा पिंजरा होता त्याच्यामध्ये त्याला ठेवलं होतं आणि त्याच्या आतमध्ये एका प्रकारचं लॉक केलं होतं ते दार, आणि त्याची जी त्याच्या आतमध्ये एक बेल किंवा एक दोरी सोडली होती. ती दोरी ओढली की मग दार उघडत होतं. पण ह्या प्रकारे, आणि त्या पिंजऱ्याच्या समोर तो फिश म्हणजे त्याचं फूड ठेवलं होतं आणि त्याला ते कळत नव्हतं की आपण कशा प्रकारे बाहेर येऊन ते फूड घेऊ शकतो. त्याला ते कळत नव्हतं की ती दोरी खेचल्यानंतर ते दार उघडेल. ओके. सर खूप वेळ लागला त्याला, खूप वेळ त्याने प्रयत्न केला बाहेर यायचा, एक हात बाहेर काढला, दोन म्हणजे पाय बाहेर काढले, त्याला दार वाजवायचा प्रयत्न केला, पण ते फूड त्याला मिळेना. मग थोड्या वेळानंतर जसं जसं वेळ जाईल, जसं जसं त्याचे ट्रायल्स वाढत जातील, ट्रायल अँड एरर थेरी म्हणले ह्याला, तर ट्रायल्स केल्यानंतर त्याला एका टायमिंगला असं लक्षात आलं की ती दोरी खेचल्यानंतर दार उघडलं जातं. तर ह्यामध्ये त्यांनी काय ऑब्झर्व केलं की किती टाइम लागला, पहिल्यांदा किती टाइम लागला, दुसऱ्या वेळेला किती टाइम लागला, तिसऱ्या वेळेला किती टाइम लागला, आणि मग हा टाइम जो फर्स्ट अटेम्प्टला जो टाइम लागला होता त्याच्यापेक्षा कितीतरी कमी टाइम नंतर त्याला लागला. म्हणजे हा टाइम कमी होत गेला आणि त्याने ते ऑब्झर्वेशन मधून किंवा त्या एक्सपेरिमेंट मधून त्याने काय केलं, शिकलं. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ट्रायल अँड एरर थेरी. ट्रायल अँड एरर करत गेला तर तुम्ही लर्न करू शकता. So he has given the laws of learning. Then third is Albert Bandura. Okay, so Albert Bandura, the theory theory name of this Albert Bandura is social learning theory. So तो काय म्हणतो की
by observation you can learn everything. Okay, so it is also called as observational learning. so पहिल्या ह्याच्यामध्ये बघा, इवान पालवॉफ मध्ये कसली थेरी म्हणले, क्लासिकल कंडिशनिंग थेरी. सेकंड थॉर्नडाईक थेरी मध्ये काय म्हणले, ट्रायल अँड एरर थेरी किंवा SR थेरी, स्टिम्युलस अँड रिस्पॉन्स थेरी. आणि अल्बर्ट बंदुरामध्ये सोशल लर्निंग थेरी किंवा ऑब्झर्वेशनल लर्निंग. तर याच्यामध्ये ते काय म्हणतात, देर आर 3 पॉइंट्स, ऑब्झर्वेशन, इंटिमेशन अँड मॉडेलिंग. तर ऑब्झर्व केल्यामुळे काही लोक ऑब्झर्व करून शिकतात. म्हणजे आता लहान मुलं असतील तर ते मोठ्या म्हणजे मोठ्या माणसांकडे, आपल्या घरातले जे मोठी माणसं असतात त्यांच्याकडे बघून काही गोष्टी शिकत असतात. ओके, म्हणजे पॅरेंट्स असतील, त्यांचे मोठे बहीण भाऊ असतील किंवा टीचर्स असतील, त्या लोकांना ते, जर त्या लोकांनी एखादी गोष्ट केली आणि ती त्यांना, लहान मुलांना आवडली, तर ते करून बघतात स्वतः. कारण त्यांना त्याच्याबद्दल ते करून बघायचं असतं, ते त्यांना आवडलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, समजा घरामध्ये एका लहान मुलगा आहे आणि त्याचे बाबा आहेत, आणि त्या बाबांनी काय केलं, त्यांना जेवण नको होतं किंवा ती भाजी आवडली नाही म्हणून त्यांनी ताट असं ढकलून दिलं. ओके, तर ते त्याने बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं की जर भाजी आवडत नसेल तर ताट फेकून द्यायचं किंवा ताट ढकलून द्यायचं. दुसऱ्या वेळेला त्याने तेच केलं. दॅट इज द लर्निंग फ्रॉम ऑब्झर्वेशन. सो ऑब्झर्वेशन थ्रू भरपूर मुलं, लहान मुलं शिकतात. सो यू शुड बी व्हेरी मच केअरफुल इफ यू हॅव किड्स इन युअर फॅमिली. देन मॉडेलिंग म्हणजे काय, ज्या पर्सनचं बिहेवियर तो ऑब्झर्व करतो आणि ते करून बघायचा प्रयत्न करतो. ओके, मी जे एक्झाम्पल सांगितलं फादर आणि सनचं, तर इथे फादर इज अ मॉडेल अँड सन इज डुईंग द सेम थिंग दॅट द फादर इज डुईंग, दॅट इज कॉल्ड मॉडेलिंग. तर अल्बर्ट बंधुरा काय म्हणतो की बिहेवियर असेल लोकांचं, किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, आजूबाजूला काय चाललंय ते बघून, किंवा पर्सनल फॅक्टर्स असतील, त्यांनी काय एक्सपिरियन्स केला असेल, काही स्वतः ऑब्झर्व केलं असेल, तर त्यावरून ते लर्न करतात. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ऑब्झर्वेशनल लर्निंग. ओके, so the next point is communication. Okay, so communication, it is the process of exchanging the facts, ideas, opinion as a means of that individual or our organization share meaning and understanding with each other. So communication मध्ये काय होतं, communication मध्ये दोन व्यक्ती एकमेकांसोबत बोलतायत, एकमेकांसोबत इंटरॅक्ट करतायत, ते त्यांचे शेअर्स, व्ह्यूज शेअर करतात, आयडिया, ओपिनियन असेल ते एकमेकांशी शेअर करतात. एक माणूस जर बोलत असेल तर दुसऱ्या माणसाने ते ऐकायला पाहिजे, ते समजून घ्यायला पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द कम्युनिकेशन. सो फक्त एकच बोलतोय, दुसऱ्याचं लक्ष नाही आहे, तो काय बोलतोय त्याने ऐकलं नाही, दॅट इज नॉट व्हॅलिड कम्युनिकेशन. जर एखादा माणूस बोलत असेल तर दुसऱ्याने ते केअरफुली ऐकलं पाहिजे आणि त्याच्यावरती रिॲक्ट केलं पाहिजे. सो दॅट इज कॉल्ड कम्युनिकेशन अँड इट इज द ट्रान्समिशन अँड interacting of facts, ideas, opinions, feelings or attitudes. It also involves the creation of meaning in the listener, the transfer of information, the thousands of potential stimuli. Hence communication enables us to do important things, to grow, to learn, to be aware of ourselves and adjust to the environment. सो कम्युनिकेशन मध्ये काय होतं, एका माणसाला दुसऱ्या माणसापर्यंत एखादा मेसेज पोहोचवायचा आहे तर तो त्याच्याशी कम्युनिकेट करतो, तो त्याला सांगायचा प्रयत्न करतो, आणि तो त्याच्या जो रिसिव्हर आहे, जो ऐकणारा आहे, त्याला समजेल अशा भाषेत जर त्याने सांगितलं तर ते त्याच्यापर्यंत पोचणार आहे. आणि जर जो ऐकणारा आहे, जो रिसिव्हर आहे, त्याने जर ते व्यवस्थित समजून घेतलं, व्यवस्थित ऐकून घेतलं आणि मग त्याच्यावर काही फीडबॅक असेल, त्याच्यावर काही रिॲक्शन असेल, ती जर दिली, देन कम्युनिकेशन प्रोसेस विल कम्प्लीट. तर ही पूर्ण सायकल असते कम्युनिकेशनची. So it involves the sender, the receiver and the process in between them. So we are going to study the next point, that is models and theories of communication process. Okay, so there are four models. First is Aristotle linear model, then Harold
Lasswell model, then a Wilbur model, and composite model of relationship. So we'll see one by one. We'll see one by one. First is Aristotle model of communication. Okay, so Aristotle, he was a Greek philosopher. He developed a linear model of communication. Linear model means what? One way communication. Okay, so one way communication for oral communication, and it is known as Aristotle model of communication. And this was the first model. There are 5 elements, uh, as you can see in the diagram. Speakers play an important role in the okay, and speaking, he must prepare his speech, analyze the audience needs before entering on the stage, and his words should be influence, guidance, mind, and persuade their thoughts towards him. सो अरिस्टॉटलने काय केलं, एक मॉडेल तयार केलं कम्युनिकेशनचं, जे लिनियर होतं. ओके, तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की लिनियर वे कम्युनिकेशन चं फर्स्ट मॉडेल कोणी तयार केलं. सो इट इज अ अरिस्टॉटल. अँड तो काय म्हणतो की जर जर स्पीकर असेल तर स्पीकर हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो पब्लिक स्पीकिंगमध्ये. त्याच्यापूर्वी त्याला स्पीच तयार करावं लागतं, जे स्पीच ऑडियन्सला अट्रॅक्ट करेल. ऑडियन्सला काय ऐकायचं आहे याच्यावर तुम्ही आधी स्टडी केला पाहिजे, आणि तुमचं त्यांनी ऐकलं पाहिजे, ह्या प्रकारे तुमचं स्पीच असलं पाहिजे. त्यांनी जर ऐकून जर ते इन्फ्लुएन्स झाले तर त्याचा इफेक्ट होतो, तर ते रिॲक्ट करू शकतात. सो इट इज called Aristotle model of communication. And next is Lasswell's communication of model. So you can see there are 5 elements: communicator, message, medium, receiver, and effect. Okay, so first is who means the sender, who wants to communicate, who wants to send a message to the receiver. आणि what next is what means the message, तुम्हाला काय मेसेज किंवा त्या पर्सनला, जो सेंडर आहे त्याला काय मेसेज द्यायचा आहे हे ठरवायचं आहे. देन इन विच चॅनल मीन्स हाऊ ही विल सेंड द मेसेज थ्रू द मीडिया. म्हणजे मीडिया थ्रू देणार आहे, कुठल्या रेडिओ असेल, न्यूजपेपर असेल, फेस टू फेस असेल, काही, तर इट इज कॉल्ड चॅनल. देन टू whom means to the receiver, maybe a friend or parents or publics असेल. Suppose there is a news channel reporter. Okay, he gives updates to the public, so the reporter will be a sender. And what he gives or he you know gives the news and updates through which channel, uh, they be maybe TV, and to whom, to the public and the viewers who are watching the news. So एक example मी काय सांगितलं, न्यूज चॅनल रिपोर्टर आहे, जो काय करत असतो, न्यूज सांगत असतो आपल्याला. सो ही इज अ कम्युनिकेटर. तो काय सांगतो, सेज व्हॉट ही सेज द न्यूज अँड अपडेट्स. ओके, जे काही चालू आहे आजूबाजूला, ज्या काही बातम्या आहेत तो आपल्यापर्यंत सांगतो. इन विच चॅनल, कुठल्या थ्रू, मे बी रेडिओ असेल, टीव्ही असेल, न्यूजपेपर असेल. टू होम, टू द रिसिव्हर कोण आहेत, आपण जे टीव्ही बघतोय, आपण जे न्यूज चॅनल बघतोय, किंवा जे पब्लिक आहे त्यांना तो सांगतोय. आणि इफेक्ट्स मध्ये काय मीन्स द कॉन्सिक्वेन्सेस, दॅट मीन्स हाऊ सर्टन मेसेजेस हॅज अफेक्टेड द रिसिव्हर्स अँड हाऊ टू रिॲक्ट. म्हणजे जेव्हा आपण बातम्या ऐकतो तेव्हा आपल्यावर काय इफेक्ट होतो, आपण कसे रिॲक्ट करतो, आपला काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे त्याच्यावरती. सो दॅट इज इफेक्ट. ओके, सो दिस इज कॉल्ड लास्वेल कम्युनिकेशन मॉडेल. The third is Wilbur model. Okay, Wilbur model, according to him, he says that encoding and decoding are the most essential processes of an effective communication. तो काय म्हणतो, एन्कोडिंग आणि डिकोडिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. सोर्स जो आहे, म्हणजे जो सेंडर आहे, तो काय करतो, त्याला समजेल अशा भाषेमध्ये रिसिव्हरला सांगतो जो मेसेज द्यायचा आहे तो, आणि रिसिव्हर त्याला कळेल त्याच्या नॉलेजनुसार तो मेसेज समजून घेतो, तो डिकोड करतो. सो दिस इज द प्रोसेस. सो इन दिस प्रोसेस यू जस्ट हॅव टू रिमेंबर that sender encodes the message and recipient decodes the message.
Then next is composite model of interpersonal relationship of communication. So what they have said, there are 5 dimensions in this model. First one is attraction. सो अट्रॅक्शन मध्ये ते काय म्हणतात, दोन लोक जर एकमेकांना इफ दे आर पॉझिटिव्हली ऑर निगेटिव्हली अट्रॅक्टेड टू इच अदर बाय मे बी सिमिलर व्हॅल्यूज ऑर इंटरेस्ट, देन देर विल बी communication. Then next is dominance. Dominance means what? It is the ability of individual to control the behavior of others to some extent. For example, an executive exerts some control over the behaviors of his subordinate. Factors such as age, intelligence, strategy, etc. affect one's capacity to dominate. डॉमिनन्स असतो. दोघं जर कम्युनिकेट करत असतील तर एका माणसाचा दुसऱ्या माणसावर डॉमिनन्स असू शकतो. देन इन्व्हॉल्वमेंट मध्ये किती अमाऊंटचं इन्व्हॉल्वमेंट आहे, दोन लोक जर कम्युनिकेट करत असतील तर त्यांच्यामध्ये किती अमाऊंटचं इंटरॅक्शन झाले किंवा जे इंटरॅक्शन झाले त्याचा किती पर्सेंटेजमध्ये इम्पॉर्टन्स आहे का, कम्युनिकेशनशी रिलेटेड किती अमाऊंटपर्यंत त्यांचं इंटरॅक्शन झाले. इट ऑल्सो अफेक्ट ऑन द व्हॅलिड कम्युनिकेशन. देन टाईममध्ये काय म्हणतात, टाईम डायमेन्शन रिलेशनशिप्स कॅनॉट develop. Changes in affection, dominance or involvement cannot occur unless a relationship is allowed to exist across the time जे आहे, कम्युनिकेशन जर दोघांचं असेल तर टाइम आणि सिच्युएशन सुद्धा इन्क्लुडेड असतात. ओके, म्हणजे त्याच्या जर टाइम असेल तरच तुमचा डॉमिनन्स किंवा इन्व्हॉल्वमेंट किंवा अट्रॅक्शन एक्सेट्रा इन्क्लुडेड होतं, असं त्यांचं मत आहे. टाइम कोणी हे केलंय, बेड ॲडेड टाइम अँड सिच्युएशन. देन last is situation. As per the situation is an environment in which the communication event occurs. There are shown parts of time dimension in the model. Okay, and the area within each part or segment indicates the situation in which individuals communicate, and on other hand the area between segments indicate the passage between the encounters. As per the situation, they are going to involve in the participation of the communication. So this is the composite model of communication. Next is functions of communication. Okay, functions. What are the functions of communication? Communication हा काय म्हणून काम करत असतो. The first is instructive function. Instructive means it transmits the directives and guidance in order to complete the task. म्हणजे कम्युनिकेशन हा गायडन्स म्हणून काम करतो, तो डायरेक्शन्स देतो लोकांना. देन integration means combining activities of management. Then informing means the name states itself, त्याच्यामध्ये तो इन्फॉर्म करत असतो ऑर्गनायझेशन्सला किंवा अदर थिंग्स. काहीही चाललं असेल तर कम्युनिकेशन थ्रू आपण काय करू शकतो, इन्फॉर्म करू शकतो. इव्हॅल्युएशन फंक्शन. इव्हॅल्युएशन मीन्स to apprise the individual task activities outputs, judge its worth. Evaluation म्हणजे काय, एखाद्याचं काम कसं आहे, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, जर त्याचं चांगलं असेल तर त्याला काय पुढे इव्हॅल्युएशन करायचं. देन डायरेक्टिव्ह फंक्शन्स म्हणजे directing others or being directed or instructed cannot take place without a complete communication process. जर तुम्हाला दुसऱ्याला डायरेक्शन द्यायचं असेल तर कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. जसं एखादा सुपरवायझर असेल आणि तो वर्करला कसं काम करायला सांगत असेल तर त्याला एक फॉर्मल स्टेप असते किंवा एक त्याला एक प्रोसेस असतो, एक कम्प्लीट कम्युनिकेशन प्रोसेस असते. आणि त्याच्यामध्ये they may be having oral or written orders or request etc. किंवा orally तो सांगतो हे असं कर तसं कर, किंवा एखाद्याला जर तुम्हाला मेमो द्यायचा तर then you will have some written letters. Then influencing functions means influencing others or being influenced is implied in the feedback process. आता मोटिवेशन जे म्हणतो आपण, एम्प्लॉईज व्यवस्थित काम करत नसतील तर आपल्याला त्यांना मोटिवेट करावं लागतं. त्या वर्कर्सना
मोटिवेट केलं तर ते चांगल्या प्रकारे काम करू शकतात. मोटिवेशन कसं करायचं, इन्फ्लुएन्सिंग द इंडिव्हिज्युअल्स. जर तुम्ही त्यांना मोटिवेट केलं तर ते चांगल्या प्रकारे काम करतील, चांगल्या प्रकारे त्यांचा रिझल्ट येईल. देन incidental neutral function means not directly connected with the organization but having social relevance with indirect influences. Then teaching function, health, safety, banking, saving, etc. educational helps to have alert accidents risk and procedures. म्हणजे ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये काही गोष्टी शिकवल्या जातात. हेल्थ सेफ्टी असेल, बँकिंगसाठी, सेव्हिंगसाठी, अशा प्रकारचं एज्युकेशन तिथे शिकवलं जाऊ शकतं बाय हॅव्हिंग कम्युनिकेशन. इमेज प्रोटेक्शन फंक्शन, ओके, इमेज public goodwill or the confidence in the society projects the image, goal and activities progress. Means what, की एखादी कंपनी त्याच्या ब्रँड वरून, त्याच्या क्वालिटी वरून ओळखली जाते, त्याच्या इमेज वरून. इमेज असेल किंवा पब्लिक गुडविल, त्याचं पब्लिक बरोबर कम्युनिकेशन किंवा रिलेशनशिप चांगलं असेल तर ते चांगलं कशामुळे होऊ शकतं, बाय हॅव्हिंग गुड कम्युनिकेशन. देन ओरिएंटेशन फंक्शन, कम्युनिकेशन टू एनक्वाइट co-employed superiors with the policies, objectives, rules, regulations of the organization. आता ओरिएंटेशन म्हणजे काय, तर एखादा एम्प्लॉई किंवा एखादा कॅन्डिडेट न्यूली जॉईन झालाय एखाद्या कंपनीमध्ये, सो ऑन द फर्स्ट डे यू हॅव टू डू सम ओरिएंटेशन. त्याला कम्फर्टेबल फील करावा लागतो तुम्हाला. त्याला असं वाटता कामा नये की तो आज जॉईन झालाय तर त्याला कोणीही ते विचारत नाहीये किंवा त्याला आयसोलेट केलंय, एकटं पाडले असं त्याला वाटू द्यायचं नाही. सो वी हॅव सम इंडक्शन प्रोग्राम्स, ज्याच्यामध्ये आपण त्याला त्याचं काम काय आहे हे समजावून सांगतो, त्याच्यामध्ये सगळ्या वर्कर्सची ओळख करून देतो, त्याचा टेबल कुठे आहे, त्याने कुठे बसायचं आहे, काय रूल्स रेग्युलेशन्स आहेत ऑर्गनायझेशनचे हे त्याला समजावून सांगणे, त्याला कम्फर्टेबल फील करणे. दिस इज द मेन फंक्शन ऑफ कम्युनिकेशन. Then interview functions to select qualified and worthy people of the enterprise. Recruitment implies oral communication. इंटरव्ह्यू मध्ये बघा कम्युनिकेशन केलं जातं इंटरव्ह्युअर आणि इंटरव्ह्यूवी मध्ये. एक माणूस जो कॅन्डिडेट आहे त्याला काही प्रश्न विचारले जातात आणि त्यावर तो रिॲक्ट करत जातो. सो इट इज डन बाय द कम्युनिकेशन. देन डिसिजन मेकिंग फंक्शन्स, डिसिजन मेकिंग, कुठला तरी ऑर्गनायझेशनमध्ये कंपनीमध्ये डिसिजन घ्यायचा असेल तर प्रत्येकाने पार्टिसिपेट केलं जातं. ते त्यांचे व्ह्यूज, त्यांचे आयडियाज शेअर करतात आणि त्याच्यावरून ते एका डिसिजनवरती पोचतात. ओके, मग जर डिसिजन घ्यायचा असेल तर मे बी ओरल, वर्बल असेल, रिटन असेल, हे या प्रकारचं कम्युनिकेशन तुम्ही यूज करू शकता. सो दीज आर द फंक्शन्स ऑफ कम्युनिकेशन. द नेक्स्ट पार्ट इज फॉर्म्स ऑफ कम्युनिकेशन. कुठल्या कुठल्या टाईपचं कम्युनिकेशन असू शकतं. सो फर्स्ट इज इंट्रापर्सनल. आता इंट्रापर्सनल म्हणजे काय, इट इज इंडिव्हिज्युअल रिफ्लेक्शन. ओके, म्हणजे सेल्फ इव्हॅल्युएशन. आपण स्वतःशीच कम्युनिकेट करतो, आपण स्वतःशी बोलतो, आपल्यामध्ये स्वतःचं आपण सेल्फ रिअलायझेशन्स और सेल्फ इव्हॅल्युएशन केलं जातं, त्याला म्हणायचं इंट्रापर्सनल कम्युनिकेशन. देन इंटरपर्सनल कम्युनिकेशन म्हणजे द कम्युनिकेशन बिटवीन टू पर्सन्स. ओके, दोघं जण बोलतायत, दोघं जण मे बी जेस्चर थ्रू और एक्सपिरियन्स थ्रू दे शेअर देअर व्ह्यूज, किंवा टेलिफोनवरती जरी बोलत असतील, देन दॅट इज कॉल्ड इंटरपर्सनल. देन ग्रुप कम्युनिकेशन मध्ये मोर दॅन 2 or 3 people are communicating with each other. Maybe they are having some club, they are having some groups. एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये एक काम पूर्ण करण्यासाठी एखादी टीम तयार केली जाते, तर त्या टीम मध्ये जर कम्युनिकेशन होत असेल, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ग्रुप कम्युनिकेशन. Then mass communication. Mass communication means it is identified with the modern mass media. प्रेस असेल, रेडिओ असेल, टेलिव्हिजन असेल, व्हिडिओ असेल, सिनेमा असेल और इंटरनेट असेल, ह्या सगळ्या ज्या मीडियाज आहेत त्या यूज करून केलेलं कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये
नंबर ऑफ रिसिवर्स आर देअर किंवा ऐकणारी लोक भरपूर आहेत आणि these media are processes and must not be mistaken for the phenomena of communication itself, and it is in the today's life the mass communication is very quick and useful and effective means of communication. So these are some forms of communication. So here I complete my video. I hope you understood the concept, what is learning, what are the theories of learning, what is communication, and we have studied models of theories, the important parts I have included in this. And in the next video we are going to learn some new topics of business communication, that is verbal and non-verbal communication. So uh, thank you for listening.